नमस्कार. आपण आता पालघर मनोर रस्त्यावर सध्या आहोत. मासवण या ठिकाणी सध्या आपण आहोत. आपण पाहू शकत असाल चारही बाजूने हा जो रस्ता आहे कशा पद्धतीने ब्लॉक झालेला आहे, कशा पद्धतीने पाणी जे आहे ते वाहत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे आणि वाहनांना इथं या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आलेला आहे सुरक्षेच्या दृष्टीने. काही नागरिकसुद्धा या ठिकाणी थांबलेले आपण पाहत आहोत. गेल्या 5 दिवसापासून पालघर शहरामध्ये कमालीचा पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काल रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि आजही त्याच पद्धतीचा रेड अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे आणि शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जी आहे ती देण्यात आलेली आहे. आपण पाहू शकत असाल कशा पद्धतीने हा संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याने व्यापला गेलेला आहे. जवळच या ठिकाणी मासवण नावाचं एक गाव आहे. आपल्या लक्षात येईल नागरिकांची गर्दी आपण पाहू शकत असाल आणि कशा पद्धतीने जीव धोक्यात घालून हा बाईक स्वार जो आहे तो मनोरच्या दिशेने निघालेला आहे. आत्ता हा जो तरुण अति आत्मविश्वासाने इथून बाईक घेऊन निघाला, मात्र पुढं आपण पाहू शकत असाल त्याला पोलिसांनी अडवलेला आहे. मुळातच अशा पद्धतीची रिस्क घेणं हे जीवावर बेतू शकतं. सध्या तरी पालघर जिल्ह्याला पावसाने सर्वत्र झोडपून काढलेले आहे. आपण पाहू शकत असाल वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या दोन्ही बाजूने आहेत. आज दिवसभरातील सर्वच घडामोडी आज मशालच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी पाहत रहा मशाल न्यूज नेटवर्क.